धुलिवंदनानिमित्त विडा गावात जावयाची गदर सवारी 90 वर्षांची अनोखी परंपरा कायम. महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील विडा या गावात धुलिवंदनाचा सण एका वेगळ्याच उत्साहात साजरा केला जातो. गेल्या तब्बल 90 वर्षांपासून येथे जावयाची गदर सवारी ही अनोखी परंपरा जोपासली जाते आहे. या परंपरेची सुरुवात सुमारे 90 वर्षांपूर्वी अनंतराव देशमुख यांनी आपल्या जावयाची चेष्टा मस्करीत गाढवावरून मिरवणूक काढून केली. त्यानंतर ही गमतीदार परंपरा गावाच्या संस्कृतीचा भाग बनली. तेव्हापासून दरवर्षी धुलिवंदनाच्या दिवशी गावात एखादा जावई शोधून त्याची गाढवावरून मिरवणूक काढली जाते. धुलिवंदनाच्या 8 दिवस आधीपासूनच गावातील तरुण मंडळी जावई शोध मोहीम राबवतात. योग्य जावई ठरल्यानंतर त्याला सन्मानाने गावात आणले जाते. ढोलताशांच्या गजरात रंगांची उधळण करत जावयाला गाढवावर बसवून संपूर्ण गावातून मिरवणूक काढली जाते. ही मिरवणूक चेष्टा मस्करीची असली तरी त्यामागे आपुलकी आणि सन्मानाची भावना दडलेली असते. मिरवणुकीनंतर जावयाला कपडे, सोन्याची अंगठी देऊन सन्मानित करण्याची परंपरा आहे. मात्र यावर्षी सोन्याचे दर वाढल्यामुळे केवळ कपड्यांचा आहेर देण्यात येणार असल्याचं ग्रामस्थांनी म्हटलं आहे. यावर्षीचा मान शिवाजी गालफाडे या जावयाला मिळालेला असून मिरवणुकीची सुरुवात स्वर्गीय अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. गावकऱ्यांच्या उपस्थितीत आणि उत्साहात हा सोहळा पार पडला आणि गावकरी म्हणाले की ही आमच्या 90 वर्षांची परंपरा आहे. चेष्टा असली तरी जावयाचा सन्मान केला जातो. पुढील पिढ्यांनी ही परंपरा जपावी हीच इच्छा आहे. धुलिवंदनाच्या रंगोत्सवात विडा गावातील ही जावयाची गदर सवारी पाहण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित राहतात. परंपरा, विनोद आणि सन्मान यांचा अनोखा संगम असलेला हा सोहळा विडा गावाची खास ओळख बनला. विडा गावाची परंपरा आहे 90 वर्षापूर्वीची. आमच्या अण्णा असे सहज बसले होते सकाळी आंघोळ करून आणि त्यांना जावं कोणी भेटलाच नाही. सहज त्यांना दिसले आणि 4-5 जण आले आणि अण्णाला घेऊन गेले. चला म्हणले म्हणून. आता ते गाडवावर बसून त्यांची गावभर मिरवणूक करतायत. तसा मान सन्मान देखील गावकरी तुम्हाला देत आहेत. काय भावना आहेत तुम्हाला? काय आनंद वाटतंय म्हणजे भेटला म्हणून मान सन्मान त्यांना एवढ्या वर्षानंतर. 60 वर्ष झाले. 60 वर्ष झाले. हा. आणि कधीच म्हणजे इथून पाठीमागं कधीच नाही ना. आणि अचानक म्हणजे ह्या वर्षी त्यांना असं म्हणजे नेलं. जरा आनंद पण वाटायला आणि जरा वेगळं पण वाटतंय. नाव काय तुमचं? मनीषा परमेश्वर गालफाडे. काय झालं, काल गावातीलच एक तरुण पकडला होता का जावई म्हणून, पण तो निष्ठून गेला. मग आता आमच्या वडिलाला माहित होतं की तो पकडलेला आहे, त्यामुळे ते निवांत बसले होते दारासमोर. पण अचानक मध्ये ते आले आणि त्यांना घेऊन गेले. तर आता काय, आता गावची परंपरा आहे, तर काय त्यांना बोलण्यात बी काय हे नव्हतं. मग आता गावची परंपरा आहे तर थोडासा मला दुःख बी वाटतंय, थोडा आनंद बी वाटतोय. जाऊ द्या. काही दिवसानंतर कधी वडील आता काय, आता त्यांचं वयच आहे 70-75 वर्ष. त्याच्यामध्ये त्यांना मान भेटला, त्याचं बी थोडं आनंद बी वाटतो आणि वयानुसार थोडं दुःख बी वाटतंय. पण जी आहे ती गावची परंपरा आहे, चालत आलेली आहे 90 वर्षापासून. ती आनंदच आहे म्हणायचं. नाव काय तुमचं? माझं परमेश्वर शिवाजी गालफाडे. परंपरा गेल्या 90 वर्षापासून चालू आहे. तत्कालीन ठाकूर आनंदराव देशमुख यांची मेहुणे त्यांनी लातूरून होळीच्या दिवशी आले होते. त्या दिवशीपासून थट्टा मस्करीमध्ये त्यांनी त्यांच्या मेहुण्याला बसवलेलं होतं. तेव्हापासून जी परंपरा चालू आहे ती आतापर्यंत अखंडित चालू आहे. आणि जावई धरायला आम्हाला सगळ्यात मोठं परिश्रम करावं लागतं. जावईला जर धरायला गेलो तर आमची टीम तर घाण शिव्या देणं, दगड घेऊन मागं लागणं, अशा गोष्टी होतात आमच्याबरोबर. आमचे सरपंचसुद्धा आज देखील पडले तर जावयाला धरताना. आणि सगळे समाजातील एकत्रित येऊन हा आम्ही कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करतो. आज जे जावई धरण्यात आले ते 60 वर्षापासून तुमच्या हाताला लागले नव्हते, आज लागले. नाही, ते 60 वर्षापूर्वी इथं कामानिमित्त आले होते आणि त्यांचा विवाहातील बाबूराव दुर्गो यांच्या मुलीशी झाला होता. तेव्हापासून ते आतापर्यंत राहते आणि ते निरागसपणे बाहेर बसले होते. कुणी माझ्याकडे येणार नाही, माझं वय झाल्यामुळे कुणी माझ्याकडे येणार नाही. आणि आमची अशी आज खलबत झाली की आम्हाला जावईच भेटला नाही. इतके आम्ही प्रयत्न केले, एकही जावई भेटला नाही, सगळे पळून गेले. त्यामुळे आम्हाला पर्यायाने ह्यांना धरावं लागलं. यांची इच्छा नसताना ह्यांना आम्ही जबरदस्तीने आणलं आणि गाडीवर बसलो. जावाई पकडण्यासाठी भरपूर कसरत करावी लागली. या ठिकाणी गावातील सर्व तरुण मंडळी गेल्या 15 दिवसापासून अथक परिश्रम घेत होते. तरी बाहेरचा जावाई आम्हाला सापडलाच नाही आणि त्यामुळं आम्हाला गावातीलच जे जावाई आहेत गालफाडे यांना आम्हाला पकडावं लागलं. आणि जावायला आम्ही पेहराव असा आहेर घेतलेला आहे, कपड्याचा आहेर त्यांना घेतलेला आहे. त्यामुळं तेही खुश झाले. अंगठी दिली जाते अशी एक आहे? नाही, आता अंगठीची जी प्रथा आहे ती पाठीमागच्या काळामध्ये होती, पण आता सध्या
सोन्याचे भाव मागच्या वर्षी जावायला दिली. हां मागच्या वर्षी जावायला जे त्यांची सासरकडील मंडळी असतील ते देतात, पण या वर्षी देतील का नाही हे काही निश्चित सांगता येणार नाही.